कार्टुनिस्ट आणि कॅमेरामनची युती नाही, ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती. फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका. मुंबईचा अजून वाघ जिवंत आहे, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. लांडग्यांना मुंबई गिळू देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल, राज ठाकरे यांचा पुनरुच्चार. कांदिवलीमध्ये ठाकरे गट भाजप कार्यकर्ते आमने-सामने. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी दरम्यान घोषणाबाजी. बिनविरोध निवडणुकीबाबत पश्चिम बंगालमध्ये भाजप कोर्टात जाते. महाराष्ट्रात मात्र बिनविरोध निवडणूक कशी चालते, राज ठाकरेंचा भाजपला सवाल. अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला. अमित साटम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. जनता ठाकरेंना विचारणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका. मनसे नेते अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर. बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन. बाळासाहेब सरवदेंची राजकीय वादातून हत्या. माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा. शुभा राऊळ यांनी ठाकरे गटाचा दिला राजीनामा. आता राऊळ कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष. 100वा साहित्य संमेलन ऐतिहासिक होणार. लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे पाहिलं नाही, आईसाठी कशाला बघू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठी साहित्य संमेलनात वक्तव्य. उदयनराजेंच्या स्टाईलची पुन्हा चर्चा. गॉगल घालून आणि कॉलर उडवून उदयनराजेंनी धरला गाण्यावर ठेका. अजित पवार जातीयवादी उपमुख्यमंत्री. नवनाथ वाघमारेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप. धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी 60 कोटींची सुपारी दिली. नवनाथ वाघमारेंचा सुप्रिया सुळेंवर सुद्धा निशाणा. नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यामध्ये लढत. नील सोमय्या विरोधात ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार. शरद पवार गटाचा अर्ज बाद. मी सरकारमध्ये असल्यानं मला बोलता येत नाही, सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतं. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा. नाशिकमध्ये मनसेचा भाजपला दे धक्का. माजी नगरसेविका सुजाता डेरे भाजपमध्ये प्रवेश करणार. मनसेनं एबी फॉर्म देऊनही सुजाता डेरे यांनी घेतली होती माघार. भिवंडीत निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप काँग्रेसमध्ये राडा. दोघांकडून लाठ्याकाठ्या आणि दगडांचा मारा. हाणामारीत 2 जण जखमी. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाची पालकमंत्री अशोक उईकेंकडून दखल. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. बिग बॉस मराठी 3 फेम अभिनेता जय दुधाणेला अटक. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात कारवाई. मुंबई विमानतळावरून अटक. ताम्हिणी घाट मार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव जातोय. प्रवाशांचा प्रशासनावर गंभीर आरोप. येवल्यामध्ये बदलतं वातावरण आणि थंडीचा द्राक्षाच्या बागांना फटका. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस असल्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. तापमानाचा पारा घसरल्याने आंबा बागायतदार सुखावले. कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याला चांगला मोहर. छत्तीसगडमध्ये 2 चकमकींमध्ये 14 नक्षलवादी ठार. तेलंगणामध्ये 20 नक्षली शरण. सुरक्षा दलासह पोलिसांची मोठी कामगिरी. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंट इथे खोल दरीमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह. ऑफिसला जातो सांगून घराबाहेर पडला होता मयत परेश हटकर. बिग बॉस मराठी 3 फेम अभिनेता जय दुधाणेला अटक. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक.